श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. मित्रांनो, स्वामी चरित्रामधील कथा ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. तसेच मनोवांछित फळही मिळते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे आणि येतही आहे. आज आपण पाहणार आहोत महाराजांना पाषाण मूर्तीच्या भक्तीपेक्षा गुरु भक्ती श्रेष्ठ वाटे, ही परमपवित्र कथा. भक्तांनो, या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. एक ब्राह्मण पार्थिव लिंगाची पूजा करिता करिता म्हातारा झाला. एकदा महाराजांसमक्ष तो पार्थिव पूजा करीत असताना महाराज त्याला म्हणाले, अरे, माती आणखी किती दिवस चिवडणार? पुढे काही दिवसांनी त्याने पार्थिव पूजा सोडून दिली. पाषाणाच्या मूर्तीची पूजा व भक्ती करण्यापेक्षा गुरु भक्ती करणे जास्त श्रेयस्कर आहे, असे महाराज नेहमी सर्व भक्तांना सांगत असत. एके दिवशी प्रातःकाळी 4 वाजता जपमाळेने बाळप्पा महाराजांचा सेवेकरी गणपतीचा जप करीत बसला होता. श्री स्वामी त्यावेळी पलंगावर बसले होते. त्यावेळी शिवबाई नावाची सेवेकरीण महाराजांशी गप्पा गोष्टी करीत बसली होती. मध्येच शिवबाईने महाराजांस प्रश्न केला, महाराज, हल्ली बाळप्पा काय करीत आहे? महाराज म्हणाले, अगं, तो तरट विनीत बसला आहे. बाळप्पाने महाराजांचे उत्तर ऐकून मनात विचार केला की तरटाचा उपयोग विशेष होत नाही. त्या अर्थी आपण गणपतीचा जप करतो ते महाराजांना पसंत नाही. दुसऱ्या दिवशी परत महाराज व शिवबाई बोलत बसलेली होती. बाळप्पा जपमाळ घेऊन बसला होता. महाराजांनी काल गणपतीच्या जपास तरटाची उपमा दिली ते आठवून बाळप्पाने श्री स्वामी समर्थ नावाचा जप सुरू केला. शिवबाईने परत प्रश्न केला की आज बाळप्पा काय करीत आहे? महाराज म्हणाले, अगं, तो कांबळी विणत आहे. हे महाराजांचे शब्द ऐकून बाळप्पास आनंद झाला. कांबळी सर्वत्र उपयोगास येते. त्याप्रमाणे महाराजांचा जप संसारातील सर्व अडचणी दूर होण्यास उपयोगी पडेल, अशी खात्री होऊन तो अहोरात्र श्री स्वामींचा जप करू लागला. या घटनेवरून सर्व भक्तांनी हा उपदेश घ्यावा की सतत श्री स्वामी स्मरण हे संसारातील सर्व अडचणी दूर होण्यास उपयोगी पडेल. कर्म, भक्ती, ज्ञान यापैकी ज्ञान प्राप्त होणे फार दुर्लभ आहे. त्यासाठी दीर्घकाळ श्रम लागतात. सामान्य माणसांमागे
संसार लागला आहे. काम, क्रोध, लोभ या चक्रात फिरताना माणूस जेरीस येतो. भक्ती, ज्ञानाबद्दल विचार करण्यास त्याला वेळ कुठे मिळतो. अज्ञानाने खरा भक्ती मार्ग ना लाभतसे. नाम जप हा भक्ता नंदादीप असे. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.